97. सन्मान्य सभापती महोदय, हा एकटेच अनिकेता एकटेच थोडक्यात की पुढे ढकलूया? नाही, मला ढकलू नका पुढे. पाऊस ढकलला तरी आलो. बोला बोला. तेवढा ढकलू दे म्हटलं, मला नका ढकललं तरी आलो इथे. सन्मान्य सभापती महोदय, राज्यातील 38 लाख बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावरची नियम 97 अन्वये ही अल्पकालीन चर्चा मी उपस्थित करतो आहे. सभापती महोदय, हे शासन सत्तेवर आल्यानंतर आणि त्याच्या आधीची 2 वर्ष या राज्यात कोणतीही भरती झालेली नाही. लोकांना वाटत होतं की सरकार आल्यानंतर भरती वेगाने सुरू होईल, पण भरती होण्याऐवजी 30% कपात लागलेली आहे आणि ती सगळ्या खात्यांना लागलेली आहे. परवा सभागृहात शिक्षण खात्याच्या प्रश्नावरती माननीय शिक्षण मंत्र्यांनी कबूल केलं की शिक्षण खात्याला आणि आरोग्य खात्याला सुद्धा ही 30% कपात आहे आणि जेव्हा कपात लागते तेव्हा ती नोकऱ्यांवरती संक्रांत असते. 30% कपात याचा अर्थ 30% नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. या राज्यामध्ये 19 लाख कर्मचारी आहेत, मंजूर पद आहेत, त्याच्याला 30% कपात आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख पदांना कात्री लागलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जी पदं आहेत त्याच्यामध्ये या घडीला 1.25 लाख पदं रिक्त आहेत की त्यांची ताबडतोब भरण्याची गरज आहे, पण एकही जाहिरात निघत नाही. ज्या शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करतो 1,92,000 D.Ed बेड उमेदवार प्रतीक्षेत आहेत. सरकारी आकड्यानुसार जे शिक्षण मंत्री वारंवार सांगतात त्यानुसार 24,000 रिक्त पदं त्यांना भरायची आहेत. RTE नुसार हा आकडा 1.5 लाखाच्या घरात आहे, कारण 1 लाखाहून अधिक पदं जी नव्याने निर्माण होणार होती तीच सरकारने भरली नाहीत. उलट ती कशी भरायची नाहीत या दृष्टीने पावलं टाकली आणि विषयांचे शिक्षक सुद्धा संपवले. कला क्रीडा शिक्षक संपवले, सायन्सचा गणिताचा शिक्षक होता तोही संपवला, समाजशास्त्राला तर शिक्षक देण्याची गरज नाही असा शासन निर्णय झाला. भरती बंद होते त्यावेळेला बेरोजगार तरुणांना तुम्ही नाराज करताच, त्यांना बेरोजगारीच्या अंधकारात ढकलताच, पण दुसऱ्या बाजूला शासनाचा गाडा ज्याच्यावरनं चालतो, ज्यांच्या हातून चालतो, तो गाडाही थांबतो. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा भरती नसते, जेव्हा शिक्षक नसतात तेव्हा शिक्षणाचा दर्जा सुद्धा कोसळत असतो. सभापती महोदय, कपिल पाटील, राज्यातल्या या बेरोजगारीच्या प्रश्नाबद्दलचा हा अतिशय गंभीर विषय आहे आणि साधारणपणे त्यांना त्यांचे मुद्दे मांडायचे, इतरांनाही थोडंसं काही बोलायचं असेल, पण आमची सगळ्यांची विनंती राहील की हा विषय राज्याच्या दृष्टीने इतका सेन्सिटिव्ह झालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जर या उत्तर दिलं चर्चेला तर ते अधिक चांगलं होईल. मी आपल्याला अशी विनंती करू इच्छितो, मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण यांना विषय मांडू द्या आणि त्याच्यानंतर आपण उत्तर नंतर केव्हा तरी पुढच्या सत्रामध्ये घेऊन त्याची आपण हे करू. तशा पद्धतीने केलं तर आभारी होऊ. सभापती महोदय, मी उत्तर देतो. आता त्याच्यात ही गोष्ट खरी आहे की त्याच्यात एज्युकेशनचाही विषय आहे, सर्व विषय आहे, पण माझ्या उत्तरावरही जर समाधान नाही झालं ठीक आहे कपिलजी, देऊन राहिलं तर मग आपण. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य हेमंत टकले साहेब यांनी थांबा, काळे साहेब त्यांचं बोलू द्या. सभापती महोदय, आपण सुद्धा वर्तमानपत्रात टीव्हीवरती मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे, निवेदन वाचलं. तुमच्याकडे बैठ नाही राहते सर. आणि म्हणून सभापती महोदय, या राज्यात 22 लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या आशेवरती सभापती महोदय या राज्यात वेगळं भाषण सुरू नाही भाषण नाही सभापती महोदय, म्हणून आमची ही मागणी आहे की आपण ऐकून घ्या पण उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं. ही सभागृहाची भावना दोन्ही सदस्यांच्या सभापती महोदय, त्याबाबत आपण निरोप पाठवा. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य, मला वाटतं मदन येरावार साहेब उत्तर नाही, एक मिनिट, समाधान नाही झालं तर नाही तसं नको. सभापती महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य हेमंत टकले यांनी नेमका मुद्दा मांडलेला आहे आणि सन्मान्य मंत्री महोदयांनी, राज्यमंत्री महोदयांनी आता त्याला उत्तर देताना असं सांगितलं त्यांच्या हरकतीच्या मुद्द्यावरती
की अनेक विषयांशी निगडीत ही चर्चा आहे. केवळ त्यांच्या खात्यासंबंधातली नाही आहे. याच्यात सामान्य प्रशासन आहे, याच्यामध्ये उद्योग खातं आहे, याच्यामध्ये शिक्षण खातं आहे, याच्यामध्ये IT चा संबंध आहे, याच्यामध्ये शेतीचा संबंध आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलांचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे याच्यावर धोरणात्मक बाब ही असल्यामुळे धोरणात्मक भूमिका मांडण्याची माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आवश्यकता आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की मी चर्चा करतो. आज इथं काही ज्येष्ठ मंत्री उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, येरावार साहेबांनी ते ऐकून घ्यावं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनीच याचं उत्तर द्यावं. चर्चा सुरू करतो ना, चर्चा सुरू केली आहे मी. ताई चर्चा सुरू केलेली आहे, पण ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात आवडती घ्या. घ्या चर्चा तुमची. ताई या विषयाचं गांभीर्य, तुमच्या जिल्ह्याच्या बाजूची एक घटना सांगतो. बोला पाटील साहेब बोला. सभापती महोदय, ताईंनी सांगितलं चर्चा ऑलरेडी सुरू झाली आहे. ताईंच्या बाजूलाच उस्मानाबाद जिल्हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एका 1 एकरी शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. प्रगती अविनाश राऊत तिचं नाव. कशासाठी केलं? ताई जरा एक मिनिट. तिला MPSCच्या परीक्षेला जायची तयारी करायची होती. वडिलांकडे तिने सांगितलं की मला पैशाची गरज लागेल. 1 एकरी शेतकऱ्यावर आधीच कर्ज होतं, पण बाप आपल्या मुलीसाठी लेकीसाठी म्हणाला की मी व्यवस्था करतो, पुन्हा कर्ज काढतो. कर्ज काढायला गेला आणि पोरीला असं वाटलं की पुन्हा बाप कर्जात जाईल, म्हणून तिने गळ्याला फास लावून घेतला. हजारो बेरोजगार तरुण आज त्या वाटेवर आहेत. त्या तरुणांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून मी गांभीर्यानं बोलतोय आणि ही चर्चा उपस्थित केलेली आहे. एका बाजूला जी शासनाची जबाबदारी आहे नोकऱ्या निर्माण करणं, ही सरकारची जबाबदारी आहे. रोजगाराभिमुख धोरण आखणे सरकारची जबाबदारी आहे. राज्यात रोजगार निर्माण होत नाहीत गेल्या 4 वर्षामध्ये स्थिती आहे. आणि ज्या सरकारमध्ये नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांची भरती एकी झालेली नाही. सभापती महोदय 72,000ची मेगा भरती करणार असं सरकार सांगत होतं. अजून एकही जाहिरात निघाली नाही. गेल्या वर्षी एक जाहिरात निघाली काही पदांची, फक्त 69 पदांची जाहिरात निघाली. चेष्टा करताय काय तुम्ही इथल्या तरुणांची, बेरोजगारांची? जी मुलं मेहनत करतात, परीक्षा पास होतात. नाही आहे ना, मला आरक्षणात सहज झालं पाहिजे ना. थांबा ना जरा 2 मिनिटं. नाही दास साहेब दस साहेबांचा अधिकार आहे. दास साहेब नाही त्यांना तुम्हाला अधिकार आहे दास बोला. साहेब नाही दास साहेब 19 लाख 19. बसा तू. सभापती मध्ये मला संरक्षण द्या. चला कपिल पाटलांना डिस्टर्ब नका करू. सभापती मध्ये मला संरक्षण द्या. कोणाला? सभापती महोदय मान्य दस साहेबांनी महत्वाचा मुद्दा मांडला. मी तुमचे तुम्ही आभार शांत मानतो, राहा. त्यांनी मला आठवण करून दिली. आमची खात्री आहे की उद्या तुम्ही मराठा आरक्षण आणणार आहात. धनगर आरक्षण या उद्या परवा आणाल. या आरक्षणासह 1 डिसेंबरला जो जल्लोष होणार आहे, 2 डिसेंबरला या बेरोजगार तरुणांना जल्लोष करू द्या की मराठा आरक्षणासह तुमची 72,000ची मेगा भरती ताबडतोब सुरू करणार आहोत आम्ही. याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी, एवढीच माझी विनंती आहे. आणि दस साहेब तुम्ही त्याचा पाठपुरावा कराल आणि ही चर्चा संपल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडे जाल आणि याचा रिप्लाय घेण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिल्याची खात्री वाटते. नाही मला घेऊ नका, त्या बेरोजगार तरुणांना हात घ्या, त्या तरुणांना हात घ्या. 72,000 मेगा भरती आवश्यक आहे ना आज. हो मी म्हणून म्हटलं कपिलजी पुढे. बघा मान्य रावते साहेबांनी केलीत, पण मान्य जानकर साहेब मंत्री महोदय आहेत, ते म्हणाले की मी 40 लोकांची भरती केली. मला हेच सांगायचं आहे, फक्त 40 म्हणजे असे आकडे सांगू नका ना. माझं म्हणणं सभापती महोदय, हा 40,000 लोकांची केली तर मी समजू शकतो, मी अभिनंदन करीन. पण 40 लोकांची केली तुम्ही नका सांगू जानकर साहेब. तुम्ही चळवळीतले आमच्या सोबत राहिलेले म्हणणं चालू ठेवा सर. सभापती महोदय, वैयक्तिक नका उत्तर देऊ, तुम्ही तुमचं चालू ठेवा. नाही मी करतो सभापती, फक्त डिस्टर्ब करू नका. सांगा डिस्टर्ब केलं तर त्यांची अडचण होईल ना. कपिलजींना डिस्टर्ब नका करू, विनंती आहे. सभापती महोदय, या सगळ्या दास साहेब आपण जरा माझी शासनाला विनंती आहे की राज्यामध्ये एकूण किती जागा कार्यरत पदं आहेत, मंजूर पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत आणि आम्ही भरती कधी करणार आहोत आणि ही 30% कपात कुणाकुणाला लावलेली आहे आणि ती आम्ही रद्द करणार आहोत की नाही, या संबंधातली श्वेतपत्रिका शासनाने काढली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि शासन ती काढेल आणि सांगेल, आश्वासन देईल अशी मला आशा वाटते. सभापती महोदय, एका बाजूला
सरकारी नोकऱ्या आपण ज्याचा आकडा सांगितला 19 लाखाचा आहे त्या मर्यादित आहेत, पण या राज्यातल्या 80% जॉब्स हे खाजगी क्षेत्रात आहेत. घटनेनं समानतेचा अधिकार दिलाय. जे वर्ग वंचित आहेत त्यांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकारी सेवा योजनामध्ये आपण आरक्षण आणलं आणि त्यामुळे त्यांची व्यवस्था झाली. खाजगी क्षेत्रात तसं काही आरक्षण नाही आहे, पण 80% जॉब जर या राज्यातले खाजगी क्षेत्रात असतील, आणि सभापती महोदय मी जबाबदारीने सांगतो, रावते साहेब, खाजगी क्षेत्रातले 80% जॉब्स हे वरिष्ठ जातींच्या आणि शहरी उच्चभ्रू वर्गांच्या ताब्यात आहेत. तिथे शेतकऱ्याची मुलं लागत नाहीत. गेल्या काही वर्षामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीवर उभ्या असलेल्या उद्योजकांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये स्थान दिलं? एकालाही दिलेलं नाही. किमान आत्महत्याग्रस्त मुलांच्या शिक्षणाची सोय करायची ती कोणी केली नाही. काही अभिनेते, काही क्रिकेटपटू काम करतात, त्याबद्दल आपण त्यांचा जरूर आभार मानू, पण जे उद्योग, जी कॉर्पोरेट क्षेत्र सरकारी मदतीवर उभी राहतात, सार्वजनिक बँकांच्या कर्जावरती उभी राहतात आणि लोकांच्या गुंतवणुकीतून उभी राहतात, शासनाची मदत ज्यांना असते त्यांचं काहीच देणं घेणं नाही या राज्याशी. किती शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही स्थान दिलं? शेतकऱ्यांच्या मुलांना खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बिलकुल दरवाजे बंद आहेत. दलित आदिवासींच्या मुलांना तर तिथे प्रमाण अत्यंत शोधावं लागतं. भटके विमुक्त तिथे सापडत नाही. मुस्लिम समाजातल्या मुलांना तर दाराबाहेर उभं केलं जातं, दारासुद्धा उभं केलं जात नाही. हे खाजगी क्षेत्राचं चित्र आहे. मग त्या खाजगी क्षेत्रामध्ये या वर्गाला संधी असावी की नको? मराठा आरक्षण उद्या येणार आहे. किती मराठा समाजातली पोरं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लोअर टू अपर मॅनेजमेंटमध्ये आहेत? ओबीसींची किती मुलं आहेत? ओबीसींचं सरकारी क्षेत्रामधलं आरक्षण जरी 27% केंद्राचं आणि आपल्या महाराष्ट्रात 17% असलं तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 60% खाली आहे. हे सरकारची आकडेवारी आहे, सरकारच्या ताई आकडेवारी. भटकेमुक्त तर नाहीच आहेत. ओबीसी फक्त 60% खाली आहेत. महाराष्ट्रातली स्थिती अंमलबजावणीची मी सांगतोय. हे जर सरकारी सेवा जीवनातलं, तर खाजगी क्षेत्रामध्ये दुर्बीण लावून ओबीसी आणि मागासवर्गीय आणि भटकेमुक्त माणूस शोधावा लागतो. जिथे शेतकऱ्यांच्या मुलांना, मराठ्यांच्या मुलांना, लिंगायतांच्या मुलांना जागा नाही, तिथे दुबळ्या वर्गाला संधी मिळायची शक्यताही दिसत नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे की खाजगी क्षेत्रामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन झाली पाहिजे. अमेरिकेसारख्या भांडवलदारी देशामध्ये जो भांडवलदाराचा कळस मानला जातो, त्या देशामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन मार्फत तिथले जे वंचित वर्ग आहेत त्यांना संधी दिली जाते. तिथले जे नेटिव्हज आहेत, रेड इंडियन्स आहेत, आफ्रो अमेरिकन, पूर्वी ज्यांचा आपण ब्लॅक्स असा उल्लेख करत होतो, काळे या अर्थाने, त्या आफ्रो अमेरिकनांना तिथे संधी दिली जाते. इतकंच नाही तर एशियन्सना, म्हणजे आपल्याकडचा उच्चभ्रू वर्ग तिथे जातो अमेरिकेमध्ये, रावते साहेब, आणि तिथे खाजगी क्षेत्रामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन मार्फत एशियनना जेवढ्या जागा आहेत त्याच्यातनं संधी घेऊन नोकऱ्या मिळवतो. किती दिल्यात? म्हणजे तिथली जी मोठमोठी कॉर्पोरेट मल्टीनॅशनल्स आहेत, वॉलमार्ट पासून, फोर्ड पासून, जनरल मोटर पर्यंत, वॉशिंग्टन पोस्ट पासून USA टुडे पर्यंत, इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून प्रिंट मीडिया पर्यंत, आणि सगळ्या मोठ्या उद्योगांमध्ये 19 ते 23% या अल्पसंख्य वर्गांसाठी जागा राखून ठेवल्या जातात. माणसं नाही मिळाली तर त्यांना शोधलं जातं, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, पण त्यांना सामावून घेतलं जातं. आणि प्रयत्न असा करतात की फ्रॉम लोअर टू अपर मॅनेजमेंट त्यांना संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. तिथल्या संविधानात काही आरक्षणाची सोय नाही, पण तिथल्या सरकारने पुढाकार घेतला, अफर्मेटिव्ह ऍक्शनचा कार्यक्रम आखला आणि खाजगी क्षेत्राने त्याला प्रतिसाद दिला. मग महाराष्ट्रातल्या किंवा या देशातल्या खाजगी क्षेत्राची हे कर्तव्य नाही का की ज्यांच्या जीवावरती आपण उभे आहोत, ज्या भूमीवरती आपण उभे आहोत, त्या क्षेत्रातल्या तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, तिथल्या मागासवर्गीयांच्या, दलितांच्या, ओबीसींच्या, भटक्या विमुक्तांच्या, या सगळ्या मुलांना तुम्ही संधी देणार आहात की नाही, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, आपल्याकडे जे केंद्र सरकारनेच पाहणी केली आहे, खाजगी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची मुलं किती आहेत? 2% आहेत ताई, फक्त 2% आहेत. मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, दलित, आदिवासी, ओबीसींचं प्रमाण किती आहे? शून्याखाली आहे, म्हणजे 0.2. आदिवासी तर 0.01% आहे. मुस्लिमांची स्थिती तीच आहे. मग आहेत कोणत्या क्षेत्रात? तर अवजड क्षेत्र, जिथे काम करावं लागतं, मेहनतीचं काम आहे, तिथे आहेत. तर मेहनतीचं काम करायला हाच वर्ग असणार ना, दुसरं कोण असणार? दुसरा वर्ग असूच शकत नाही. मग त्या क्षेत्रामध्ये मुलं नाही आहेत का? हजारो इंजिनियर्स मुलं बाहेर पडलेली आहेत.
हजारो उच्च विद्यापीठित मुलं बाहेर पडलेले MBA झालेली मुलं आहेत, ही वंचितांची मुलं आहेत. त्यांना त्या क्षेत्रामध्ये का स्थान मिळू नये प्रश्न हा आहे. स्थानीय लोकाधिकाराच्या निमित्ताने भूमिपुत्रांना अधिकार जरूर मिळाला, परंतु त्या क्षेत्रात सुद्धा शहरी उच्चभ्रू वर्ग आणि वरिष्ठ जातींची मक्तेदारी निर्माण झाली वस्तुस्थिती आहे. तिथे दुबळ्या वर्गाला फार संधी कमी मिळाली. आणि म्हणून माझी मागणी आहे सभापती महोदय की राज्य शासनाने ॲफर्मेटिव्ह ॲक्शनबाबत ताबडतोबीने भूमिका घेतली पाहिजे. सभापती महोदय, खाजगीकरण, आउटसोर्सिंग आणि कंत्राटीकरण या 3 कार्यक्रमांमुळे संबंध नोकऱ्यांचं शिरकाण सुरू आहे. रोजगारच निर्माण होत नाही. आणि जो रोजगार खाजगी क्षेत्रात या माध्यमातून निर्माण होतो आणि सरकारी क्षेत्रात सुद्धा निर्माण होऊ लागलेला आहे, तिथं कमालीचं शोषण आहे. म्हणजे ज्याला किमान वेतन दिलं गेलं पाहिजे आणि केंद्र सरकारने निश्चित केलेलं 18,000 किमान वेतन आहे, आपण आपल्याच सेवेत असलेल्या हजारो नाही लक्षावधी कर्मचाऱ्यांना हे वेतन देतो का? अंगणवाडी ताई 1 लाखाच्या घरात आहेत. जवळपास तेवढी संख्या मदतनीस आणि इतर कर्मचाऱ्यांची आणि इतर क्षेत्रात आहे. त्यांना कुठं आपण मानधन देतो साहेब? त्यांना नाही मिळत. किमान वेतन केंद्र सरकारने निर्माण दिलेलं आहे ते सुद्धा आपण त्यांना देत नाही. तर खाजगी क्षेत्रातली काय स्थिती असेल? ही आउटसोर्सिंग म्हणजे मंत्रालयामध्ये आउटसोर्सिंग सुरू झालं. सफाई कामगार बाहेरचे आले, शिपाई बाहेरचे आले, आता लिफ्टमन पण बाहेरचा आला. त्यांना पगार किती मिळतो? 5,000 ते 7,000 पगार मिळतो. त्यांना तुम्ही जो देता शासनामार्फत तो सुद्धा मिळत नाही. निर्धारित केलेले पैसे खाजगी कॉन्ट्रॅक्टर हे पैसे गडप करतात. मग हे सरकारी क्षेत्रामधलं जे कंत्राटीकरण आहे ते तरी आपण थांबवणार की नाही? सरकारी क्षेत्रातलं जे आउटसोर्सिंग आहे ते पण आपण थांबवणार की नाही? की ठराविक एका मोठ्या वर्गाचं भलं करण्यासाठी तुम्ही करणार असाल तो गोष्ट होईल त्याच सांगा. सभापती महोदय, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विकास प्रकल्प आपण जे करतो त्यासाठी आपल्याला घ्यावी लागते मदत. त्याबद्दल काही आपण सरकारची सगळ्या यंत्रणेने केलं पाहिजे मी असं म्हणणार नाही, कारण मोठे प्रकल्प करताना आपल्याला कॉर्पोरेटची मदत लागते. पण हे उदाहरणार्थ आता समृद्धीचा प्रकल्प आहे, आपण वाटून देतो काम, किंवा कोणत्याही खात्याचा मोठा प्रकल्प असेल, पाटबंधारे असेल, PWD असेल, कोणताही खात्यातला असू दे, हे मोठ्या प्रकल्पाची कामं जिथे जिथे विकास कामाची होतात तिथं सरकारी मदतीवर, सरकारी पैशावरती आणि सरकारच्या पुढाकाराने होणारी कामं आहेत. ही कामं मोठ्या कंपन्यांना दिली तुम्ही, पण त्याच्या खाली जे सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून देतात किंवा छोटी कामं जी निर्माण होतात ती कोणाच्या ताब्यात जातात? शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या पोरांपासून दलितांच्या आणि ओबीसीच्या पोरांपासून किती लोकांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळतात? शून्यवत आहे. सगळी नाही, मी जात नाही म्हणतो, हा वर्गच म्हणत आहे. हा नाही ना, नाही मिळत आहे. शेतकरी पोरांना वस्तुस्थिती आहे ना. नाही नाही, मला माहिती आहे, मला हे वंचित सगळेच वर्गात नाही. सभापती महोदय, नाही मी सगळ्यांचं घेतो. कन्क्लूड करा. मी यासाठी घेतोय, नाही तर केवळ आम्ही दलित ओबीसीचे बोलत राहत नाही, मी सगळ्यांचं बोलतोय. आणि जात हे वास्तव आहे ना या समाजातलं. नाही सभापती महोदय, जात हे वास्तव आहे. जातीमुळे तुमचा भेदभाव केला जातो. केवळ जातीवरून नाही, स्त्रियांच्या प्रश्नावर भेदभाव केला जातो. खासगी क्षेत्रात स्त्रियांना तर बिलकुल जागा नाही. तुम्ही सरकारी नोकऱ्यांमधलं प्रमाण काढा. मुंबईतल्या शिक्षकांमधलं प्रमाण सोडलं तर ग्रामीण भागातल्या शिक्षकांमधलं प्रमाण असो की सरकारी नोकऱ्यांमध्ये स्त्रिया अत्यंत कमी आहेत. जेंडर बायस आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे तर खासगी क्षेत्रात किती असेल? आता मी टूमुळे तर बिलकुल लोअर टॉपर मॅनेजमेंटमध्ये बिलकुल स्त्रियांना घेऊ नका अशी फरमानं निघालेली आहेत. वरनं सांगतात की बाई माणूस घ्यायचा नाही. नाही, आमदारी नाही, लोकप्रतिनिधी पण कमी आहेत ना. ही समाजातील स्थिती आहे. त्या जातीवरनं होणारा भेदभाव असेल किंवा लिंगावरनं होणारा भेदभाव असेल, ही या समाजातील वास्तविकता आहे आणि ती दूर करण्यासाठी संविधानानं आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. आणि सभापती महोदय, मी अत्यंत कमी वेळात आणि अत्यंत गंभीर मुद्दा आहे म्हणून मांडतोय, मला वेळ द्या जरा. सचिव साहेब, जरा आपण मध्ये मध्ये उठू नका, मध्ये मध्ये उठून सल्ला नका देऊ. महत्वाचा प्रश्न आहे. सभापती महोदय, त्याने नाही केलं. तावडे साहेब, जरा इथं तर मदत करा. तावडे साहेब, बाकीचा आपला रागवतो आपण, इथं तर मदत करा. वेळ कमी आहे. नाही हा नाही. तर सभापती महोदय, तिथे लिंगभेद होतो. ही विकास कामं तुम्ही बेरोजगार इंजिनियर्सना का देऊ नयेत? हजारो बेरोजगार इंजिनियर्स आहेत आणि रांगेत उभे आहेत. मग ती कोणाची मुलं असोत, SC ST OBC VJNT आणि उद्या येणारं जे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, या सगळ्यांना तुम्ही ती कामं दिली गेली पाहिजेत आणि त्या संबंधाचं धोरण सरकारने जाहीर केलं पाहिजे, अशी माझी सभापती महोदय मागणी आहे. 2च मागण्या मी केलेल्या आहेत सभापती, मी संपवतोय. एक, ताबडतोब नोकर भरती सुरू करा, कोणत्याही माध्यमातून करा, तुमचं पवित्र मार्फत करा. तावडे साहेब, आमची तयारी आहे, किंवा MPSC मार्फत करा. परंतु एक मागणी आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे
की जे महापोर्टल आहे त्याच्यातला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा, अन्यथा महापोर्टल पूर्णपणे बंद करा आणि नोकर भरती सुरू करा, नंबर 1. आणि नंबर 2 की खासगी क्षेत्रामध्ये जो बंद दरवाजा आहे या सगळ्या वंचित वर्गासाठी, तो बंद दरवाजा तुम्ही खोला, वो बंद दरवाजा आप खोलो, एवढीच आमची तुम्हाला एक मागणी आहे. या 2 मागण्या मी करतो आणि याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी पुन्हा एकदा मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जयंतभाई नंतर मेटे साहेब देतो. 2 मिनिटं फक्त सभापती महोदय. सरकारी खात्यामध्ये नोकर भरती करताना सभापती महोदय, या सभागृहामध्ये अनेक वेळा मी मागणी केली की याचा पॅटर्न ठरवला पाहिजे. त्या ठिकाणी वर्कलोड किती आहे, त्याने प्रत्येक माणूस किती काम करतो हे बघण्याचं पहिल्यांदा आपल्याला या चर्चेच्या निमित्तानं आम्हाला या सभागृहाला कळलं पाहिजे. सभापती महोदय, आपलं संघीकरण झालं, कॉम्प्युटर झालं, तरी मॅन पॉवर तेवढीच आहे. मी अनेक वेळा मागणी केली आणि याच्यामध्ये कुठेही मोजमापाची फूटपट्टी नाही आहे. तर या ठिकाणी किती भरती, सन्माननीय सदस्य कपिल पाटील म्हणतात भरती झाली पाहिजे. या ठिकाणी एका परिस्थितीमध्ये या राज्यातले 1 रुपयातले 72 पैसे आपण पेन्शनवर आणि वेतनावर खर्च करतो आहोत. आणि ते करत असताना आणि शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी माणसं तडपडत आहेत, अन्नासाठी तडपडत आहेत. आणि त्यामुळे हे सगळं जे आहे मागणी करताना आम्हाला कळलं पाहिजे. गेली मी 18 वर्ष या सभागृहात बोलतोय सभापती महोदय की प्रत्येक खात्यामध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि ती गरज नाही आहे. शिक्षकांच्या बाबतीत पण माझं स्पष्ट मत आहे, किती असले कपिल पाटील किंवा आमचे बाळाराम पाटील बोलत असतील तरी किती त्यांचं वर्कलोड आहे, किती गरज आहे आणि त्याची क्वालिटी काय याची नाही माझं व्यक्तिगत मत नाही, कर्मचाऱ्यांवर पण आहे. सभापती महोदय, तुम्ही मंत्रालयात जा, आपण आमदार म्हणून जात असाल आणि आमदार नसताना सुद्धा जात असाल, तुम्हाला कुठली ट्रीटमेंट वेगळी मिळत नाही. एक फाईलसाठी सर्वसामान्य आपला एखादा ज्युनियर क्लार्क आहे तो साधा उठत नाहीये. एक फाईल 11 वाजता 10 वाजता कर्मचारी येतात आणि फाईल फिरताना 1 वाजता डबे खोलतात, तिथेच बसतात आणि त्यानंतर परत 2 तास मान नको हलवून. सन्माननीय सदस्य सतीश, मी तुम्हाला सांगतो चव्हाण, नाही मान नाही, याच्यावर कुठेतरी माझं पूर्ण करतो. कपिलजी आपण बसा ना, भाईंचं होऊ द्या. तुम्ही बसा, कपिलजी बसा. गट वीप करत नाही, त्याला वीप करायला लागत नाही आम्हाला, आमच्याकडे स्वातंत्र्य आहे. सभापती महोदय, नाही सभापती महोदय, याच्यावर आपण कधी निर्णय घेणार आहे की नाही? सभागृह आपण इथे बोलतो आणि याच्यावर कधी निर्णय घेणार आहेत का? आज तर काय आमदारांना राज्यमंत्र्यांना विचारत नाही, सरकारी अधिकारी विचारत नाही, ही परिस्थिती आहे. या चर्चेच्या निमित्तानं माझी मागणी आहे सभापती महोदय की याचा पॅटर्न किती आहे, वर्कलोड कुठे आहे हे सभागृहामध्ये ठेवा. नाही तर या सभागृहाची एक कमिटी आपल्या सदस्यांची नेमा आणि आपल्याला वेळ द्या, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. सतीश चव्हाण सारखे सदस्य आहेत, आपण पण सभापती महोदय याच्यावर लक्ष घाला. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. हे जनतेचा पैसा आज कुठेही इकडे जातोय, नुसती नोकर भरती करायची आणि प्रत्यक्ष काम करायचं नाही, याच्यावर आम्हाला बोलून दे ना भाई. विनायक मेटे. नाही पण बोलत नाही ना तुम्ही, मंत्रिमंडळात मांडत नाही ना तुम्ही, मंत्रिमंडळात सांगत नाही ना. नाही कशाला या, आम्हाला काय कशाला या, हे सभागृह आहे. मंत्र्यांना जेवढे अधिकार आहेत ते आम्हाला पण अधिकार आहेत सदस्य म्हणून. हे सभागृहाच्या वतीनं तुम्ही काम करताय आणि आपण काम करत नसेल त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, नोकर भरती करा. सन्माननीय सभापती महोदय, मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं, मंत्रिमंडळ स्थापन होऊन निवडणुकीपूर्वी इतर उद्योगातून रोजगार निर्माण करणार आहोत. त्याच्यात सन्माननीय सदस्य माझे मित्र कपिल पाटलांना माझी विनंती आहे, सरकारी नोकऱ्या नाहीत, इतर रोजगार कसा वाढेल. तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत, तुम्ही मांडलेले सगळे
वंचित लोकांना दूर ठेवण्याचं काम होतंय, त्यांनी सुंदर मांडलेलं आहे तुम्ही. पण याच्यामध्ये एक दुःख वाटतं हे काम करताना आणि खंत पण वाटते सभापती महोदय. याच्यावर आपण चर्चा करतो, सगळे हो बोलतात, मंत्री पण माना डोलवतात, प्रत्यक्ष कृती होत नाही. ती कृती या चर्चेच्या निमित्ताने झाली पाहिजे एवढी माझी मागणी. विनायक मेटे साहेब सभापती मेटे साहेबांचं होतं. पावसकर साहेब बसा. पाटील साहेब सभापती महोदय, विनायक मेटे अरे राहू द्या, हरकत बसा. कुठे पाटील येते साहेब आता? बसा. मेटे बोलतो. पुष्कळ झाले आता. मेटे सुरू बसा. करा तुम्ही. मेटेंचं बसा जा, तुम्ही त्यांनी नंतर योग्य- बोला ना, देतो परत. बसा, योग्य मुद्दे मांडले. अरे त्यांनी एवढं कौतुक केलं ना आता. मेटे बोला. मेटे. सभापती महोदय, कपिलजी आपल्याला नंतर देतो सन्माननीय ना. कपिल पाटील त्यांचं होऊ साहेब द्या ना. यांनी अतिशय त्यांचं होऊ द्या. त्यांचं point. सभापती महोदय, 97च्या चर्चेमध्ये सर्व सदस्यांना भाग घेता येतो आणि चर्चेला जो विषय दिला असतो त्याबद्दल सहमतीचं किंवा विरोधातली मांडणी जरूर करता येते, त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. भरतीला त्यांचा विरोध असेल तर त्यांना मांडण्याचा अधिकार आहे, तो जयंतभाईंनी मांडला, आदरणीय जयंतभाईंनी. तिला नाही, हां काम न करता पगार द्यायला नाही, पण हां मला त्यालाच आक्षेप आहे की सरसकट सरकारी कर्मचाऱ्यांवरती असा आरोप करणं बरोबर नाही. सर्वसामान्य कर्मचारी आहे, तो 2-2 तास ट्रेनमध्ये लटकत येतो किंवा खेड्यापाड्यामध्ये काम करतो आणि त्याच्यावर तो काम न करता खातो पैसे, असं म्हणणं बरोबर नाही. हा राज्यात सगळ्यात राज्य प्रगतिशील राज्य राहिलेलं आहे, ते सरकारी कर्मचारी गाड्यावर चाललेलं आहे आणि आपण ठीक आहे. सगळे शिकलो ते शिक्षकांवरती शिकलेलो आहे. चला मेटे साहेब. तर त्यांच्याबद्दल सर, असा धन्यवाद. अधीक्षेप करता कामा नये आणि सर, किमान बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत त्याला स्वतः बोलून सन्माननीय द्यायला पाहिजे. कपिल पाटील साहेब यांनी अतिशय बेरोजगार तरुणांच्या करता चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सभापती महोदय, बेरोजगार तरुणामध्ये मागच्या काही 1-2 वर्षामध्ये आम्ही पुण्यामध्ये MPSCच्या मुलांच्या अनेक बैठका घेतल्या. सभापती महोदय, MPSCच्या मुलामध्ये सगळ्यात मोठा असंतोष या नोकर भरतीमुळे सध्या सुरू आहे. त्यांचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की शासन याच्या संदर्भामध्ये जाहिरात काढत नाही मुख्यमंत्र्यांचं आणि म्हणून नुसतं आश्वासन देतो येरावर. आणि आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही. त्यामुळे आम्हाला संधी मिळत नाही. संधी मिळाल्याच्या नंतर आम्हाला जर त्याच्यामध्ये नाही न्याय मिळाला किंवा आम्ही पास नाही झालो तो गोष्ट वेगळी आहे, परंतु संधीच न मिळता आम्ही एजबार व्हायला लागलो आहोत, ही आमच्यावर फार मोठी शोकांतिका आहे आमची आणि तो आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे ही नोकर भरती ताबडतोब सुरू झाली पाहिजे, ही जी कपिल पाटील साहेबांची मागणी, त्याला माझं निश्चितपणाने समर्थन आहे. आणि MPSCच्या मुलांना त्याचा हक्क आणि अधिकार परीक्षा देण्याचा हा तरी मिळाला पाहिजे. सभापती महोदय, एकट्या पुण्यामध्ये रावते साहेब तुम्ही बसून बोलू नका, मुद्दा असा आहे की एकट्या पुण्यामध्ये लाखो मुली हे ग्रामीण भागामधून व्याजानं पैसे काढून तिथं अभ्यासाला येतात. सूचना करा केवळ मेटे साहेब. यासाठी येत आहेत की आम्हाला कुठेतरी परीक्षा देता येईल, शासन जागा काढेल आणि आम्ही कुठंतरी चांगल्या अधिकार पदावर आम्हाला संधी बसायला मिळेल, ही अपेक्षा ना. पण शासन जागाच काढत नाहीये, जाहिरात काढत नाही. वेगवेगळ्या विभागाकडे त्यांनी एवढंच राहील तर पुण्यावरून इथपर्यंत मोर्चा काढला. आपण शेतकऱ्याचा मोर्चा, त्याचा योग्य दखल आपण घेतली, शासनाने घेतली, सर्वांनी घेतली. पण या MPSCच्या मुलाची, बेरोजगार मुलांची दखल कोण घेत आहे? कोणीच घेत नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. सभापती म्हणून माझी विनंती आहे की ह्या जागा ज्या MPSCची मुलं असतील, बेरोजगार मुलं असतील, यांच्या जागा ह्या ताबडतोब आपण काढाव्यात आणि त्याची जाहिरात आपण द्यावी. दुसरं, सभापती महोदय, फक्त मुद्दे सांगतोय की खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याकडे जो आहे तो कायदा काय आहे की खाजगी क्षेत्रामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावा असा आहे कायदा. जे मला शिवसेनेच्या यांनी सुधीर भाऊंच्या पुढाकारानं जी स्थानिक लोकाधिकार समिती काढली, ती स्थानिकांना न्याय मिळावा म्हणून काढली. परंतु तेव्हापासून आज तागायत त्या कायद्यामध्ये काही बदल झालेला नाही.
प्राधान्य कसं आहे ते त्या कंपनीच्या मालकावर असतं किंवा तिथला काही अधिकारी जर चांगला हे असेल, हुशार असेल किंवा सजग असेल तर त्याच्यानुसार ते प्राधान्य. म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मागणी करतोय सभापती महोदय की या राज्याचा कायदा हा त्याच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे आणि स्थानिकांना प्राधान्य नाही तर सक्तीनं त्यांना नोकरी दिली पाहिजे. प्रश्न फक्त एवढाच आहे की या संदर्भात माननीय विलासरावजी देशमुख साहेब होते. सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येते. माननीय विलासरावजी देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री आणि होते, मेटे साहेब तुमचं conclude करा. मुद्देच मांडतोय, मुद्दे फक्त मांडतोय, भाषण नाही करत, ना मुद्दे मांडा ना तुम्ही. मुद्देच मांडतोय की सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब होते तेव्हा हा सक्तीचा नोकरी घेण्याचा कायदा करण्याचा विचार झाला होता. त्याच्या बैठका सुद्धा झाल्या होत्या, पण नंतर ते दुर्दैवाने गेले आणि तो विषय तसाच पडला. माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचा ऐवजी सक्तीनं त्यांना नोकरी द्यावी असा कायदा करावा. फक्त प्रश्न एवढा येतो की त्या ठिकाणी कंपनीवाले म्हणतात की आम्हाला प्रशिक्षित पाहिजेत, ट्रेन लोक पाहिजेत, तर कंपनी आणि शासनानं त्यांना अगोदर 6 महिने 3 महिने त्यांना ट्रेन करावं स्थानिक लोकांना आणि त्यांना नोकरी द्यावी. पण हा कायदा करणं अत्यंत गरजेचं आहे अशी माझी आपल्याला विनंती आहे. दुसरा एक मुद्दा शेवटचाच मुद्दा आहे की आजच सभापती महोदय, आजच राजस्थानचे विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय, पेपरमध्ये आपण वाचलाय. त्या राजस्थान विधानसभेचा भारतीय जनता पक्षाच्या, ऐका एकच महत्वाची सूचना आहे, महत्वाच्या 2च सूचना आहेत सभापती महोदय. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राजस्थानचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. त्याच्यामध्ये एक असं त्यांनी वाक्य केले की सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये आम्ही भत्ता देऊ. माझं म्हणणं तेच आहे, तिथं जर ते करू शकतं सरकार तर इथं चालू सरकार आहे ना, हा आपण 5,000 नाही 3,000 तर करा आणि सुशिक्षित बेरोजगाराला न्याय द्या. हे काम तर तुम्ही करा. एवढं एक विनंती आहे. आणि शेवटची एक विनंती आहे, शेवटची एकच विनंती सभापती महोदय, आपल्यातली महाराष्ट्राची मुलं मुली हे दिल्लीला, हो विनोदराव नंतर पॉइंटवर 2 मिनिट, एक शेवटची एकच विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातली मराठी मुलं मुली ऐका, हे दिल्लीला UPSCच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी फार मोठ्या प्रमाणात जातात. पण अनेक राज्यांनी तिथं त्या राज्यातल्या मुला मुलींना राहण्याच्या करता सोयी केलेल्या आहेत. पण आपण फक्त जुन्या महाराष्ट्र भवन मध्ये काही जागेचं करता केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं एखाद्या किमान एक 200 400 500 लोकांची मुला मुलींची सोय आपण करावी आणि तरुणांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करतो. धन्यवाद सभापती. धन्यवाद सभापती महोदय. माननीय कपिल पाटील साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे आणि अतिशय सविस्तर या बाबतीत चर्चा झाली. मी फार जास्त या बाबतीत जी चर्चा झाली ती अतिशय सविस्तर पद्धतीमध्ये झाली. माझे अतिशय स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय आहे की पोर्टल संदर्भातलं कपिल पाटील साहेबही म्हटलेत आणि पोर्टल संदर्भातले बरेचसे आक्षेप येत आहेत. तर पोर्टल संदर्भात जी काही दुरुस्ती असेल ती शासनाने ताबडतोब करावी, किंबहुना सगळ्यांची मागणी अशी राहील किंवा सातत्याने जी समाजामधनं मागणी येते की MPSCच्या माध्यमाने जर ही परीक्षा घेतली तर निश्चितपणे त्याच्यामध्ये बसणारे जे मुलं आहेत त्यांना न्याय देता येईल. कारण जी उत्तरपत्रिका आहे सभापती महोदय, पोर्टलच्या माध्यमाने उत्तरपत्रिकेची कॉपी भेटत नाही, ती MPSCच्या परीक्षेच्या माध्यमाने भेटू शकेल. आणि दुसरा एक सभापती महोदय प्रश्न असा आहे की स्थानिक भरती संदर्भातले सगळ्यांनी या इकडे उल्लेख केला, तर शिक्षकांसंदर्भात पण स्थानिक शिक्षकांना भरती करताना प्राधान्य भेटावं अशी प्रामुख्याने मी या सत्यान्वेषा माध्यमाने मागणी करतो. प्रकाश गजबी. मी कपिल पाटील साहेबांचे आभार मानेल आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भरती करण्याबाबतचं त्या ठिकाणी ही 97च्या माध्यमातून चर्चेला सुरुवात केली आणि त्यांना मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये
मी राज्यातील मागासवर्गीयांच्या रिक्त पदाचा अनुशेष भरण्याबाबत प्रश्न त्या ठिकाणी सभापती सूचना महोदय मी करा. स्पेसिफिक बोलतोय सभापती महोदय. सभापती महोदय, शासनाच्या सेवेतील गट अ, गट ब, गट क आणि गट ड याच्यामधले 1,12,000 पदापैकी 50,000 पदे रिक्त असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तसा प्रश्न आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारला. मी माननीय मुख्यमंत्र्यांची आभार मानेल की त्यांनी मी जो प्रश्न एक विचारला मिनिट. होता सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्याची. सदर प्रकरणी नाही, मुंडे साहेबांना काहीतरी बोल. सभापती महोदय मागासवर्गीयाची रिक्त Regular. असलेली पदे हे 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरण्यात आलेली नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. सभापती महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांचं झाल्यावर राज्यात म्हणजे चारही प्रवर्ग आपण जरा सूचना फक्त हा चारही प्रवर्ग पकडून 14,27,638 मंजूर पद आहे सभापती महोदय. आणि त्यापैकी आपल्या या राज्यामध्ये जर बघितलं तर 3,31,185 पद रिक्त आहेत सभापती महोदय. एकीकडे आपण आरक्षणाच्या त्या ठिकाणी वल्गना करतो ना, आम्ही आरक्षण देतो पण खऱ्या अर्थाने आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण जरी असलं संवैधानिक, त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षणही नाही ना प्रमोशन मध्ये पण आरक्षण नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आपण या ठिकाणी हा प्रश्न चर्चेला आल्यानंतर या ठिकाणी जे आउटसोर्सिंग होत आहे, कालच माननीय धनंजय मुंडे साहेब त्या संगणक परिचालकाच्या मोर्चाला त्या ठिकाणी सामोरे गेले. 25,000 कंत्राटी कामदार त्या ठिकाणी एका प्रवर्गाचे आहे. तर असे लाखो कर्मचारी काम करतायत पण त्यांना त्या ठिकाणी कायम करण्यात येत नाही. एकीकडे आपण त्या ठिकाणी रिक्त जागा म्हणतोय पण रिक्त जागेच्या जागी त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे, या राज्यामध्ये असलेल्या सर्व क्षेत्रातल्या आणि सर्व प्रवर्गातल्या जागा भरण्याकरता तो जी काही बंदी केलेली आहे ती बंदी तात्काळ उठवावी आणि निश्चितच या राज्यातल्या नागरिकांना आणि उमेदवारांना मदत करावी. आणि ते येत्या बसा तुम्ही प्रकाश सर फक्त या अधिवेशन संपण्याच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी एवढीच विनंती करतोय. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य कपिल पाटील साहेबांनी या ठिकाणी राज्यातील एकूणच बेरोजगारीच्या प्रश्नावरती ही अल्पकालीन 97ची चर्चा उपस्थित केली आहे. सभापती महोदय, अतिशय खेद होतो मला सांगायला, मी अशासकीय विधेयक बेरोजगाराच्या धोरणाच्या बेरोजगाराच्या संदर्भामध्ये या सदनामध्ये आणलं. आज जवळजवळ 2 वर्ष झाली सभापती महोदय ते अशासकीय विधेयकावर त्या संबंधातलं उत्तर माननीय मुख्यमंत्री देणार हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण बेरोजगाराच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्याला आणखीनही वेळ इथं द्यायला नाही आहे. त्यामुळे सरकार बेरोजगारीचा प्रश्न संपवण्याच्या संदर्भात किती गंभीर आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. म्हणून माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की या अल्पकालीन चर्चेचं उत्तर माननीय मंत्री इथं सक्षम आहेत उत्तर द्यायला. पण माझी विनंती आहे की त्या अशासकीय ठराव जो आम्ही आणला बेरोजगाराच्या संदर्भातला त्याचेही उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि आजच्या या 97च्या अल्पकालीन चर्चेचं उत्तर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं ही सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. आपण सरकारला या ठिकाणी निर्देश द्यावेत की याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं. याचं मगाशी चर्चा मुंडे साहेब झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यासंदर्भात आपण कळवतो. आणि चर्चा आणलेली आहे 97च्या माध्यमातून अल्पकालीन झाले दीर्घ त्यांचा वेळ फुकट घालवू नका. 1 मिनिट राहिला प्लीज. मी अर्धाच मिनिट घेणार आहे. परब साहेब, सभापती महोदय, मला एवढेच म्हणायचे आहे की
हे सरकार आल्यानंतर एक भीती होती सगळ्यांच्या मनामध्ये की संविधान बदलणार की काय भारतीय जनता पार्टी आल्यावर. ते मुद्द्यावर बोला. नाही, सांगण्याचंच होतं. विषय असा आहे, नाही विषय असा आहे सभापती महोदय, की आरक्षण खतम करण्यासाठी, आरक्षण संपवण्यासाठी सगळे कंत्राटदार पद्धतीने सगळं चालू आहे. त्याच्यात आरक्षण नसतं सभापती महोदय. आणि म्हणून माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून की 1 मिनिट चालेल ना. आपण ऑनलाईन आहात. सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक 1:15 वाजता भरेल.